बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.3 स्टार्ट केली होती. त्यामध्ये एक क्वेश्चन बघितला होता की त्याचा आपण मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट फाइंड केलं होतं. म्हणजे आपल्याला जर कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल, त्याचा आपण मॉड्युलस मीन्स व्हॅल्यू ऑफ आर. मॉड्युलस म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ आर आर इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ही काही टर्म होती, त्याला आपण काय म्हणलं होतं? मॉड्युलस. आणि थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स y अपॉन x. थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स y अपॉन x. हे जे काही होतं त्याला काय म्हटलं होतं? आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर ठीक आहे. तर या आर्ग्युमेंट आणि या मॉड्युलसचा आपल्याला यूज करून दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा पोलर फॉर्म मध्ये, कशामध्ये? पोलर फॉर्म मध्ये आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये काय करायचा? एक्सप्रेस करायचा. म्हणजे तुमचा एक्सरसाइज 1.3 चा चौथा क्वेश्चन आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे. आता यावर्षी काही पोर्शन हा तुमचा कोविड मुळे डिलीट झालेला आहे. म्हणजे सेशन 2020-2021 साठी काही पोर्शन हा युनिट वाईज काय केलेला आहे? कमी केलेला आहे. त्यामुळं हे तुमचं जो काही एक्सरसाइज 1.3 आहे, ही तुमची पहिल्या युनिटची लास्ट एक्सरसाइज किंवा लास्ट टॉपिक आहे. त्यामुळे आपण थोडेफार हे शेवटचे पॉइंट आहे हे काय करताय? स्किप करताय. म्हणून आपल्याला जेवढं काही कॅल्क्युलेशन लागतं तेवढं आपण बघू. पहा, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला पोलर फॉर्म मध्ये आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचा. त्यासाठी तुम्हाला अगोदर आर ची व्हॅल्यू काढायची आणि थिटाची व्हॅल्यू काढायची. ती त्या स्टँडर्ड पोलर फॉर्म मध्ये आणि एक्सपोनेन्शियल मध्ये फॉर्म मध्ये काय करायची? पुट करायची. ते तुमचं काय होईल? आन्सर. मग बघा, क्वेश्चन फर्स्ट किंवा एक्झाम्पल फर्स्ट, -1 प्लस अंडर रूट 3i. त्याचं सोल्युशन पहा. सोल्युशन मध्ये गिव्हन नंबर z इक्वल टू -1 प्लस अंडर रूट 3i. अंडर रूट 3i यामधला तुमचा रिअल पार्ट आहे -1 आणि इमॅजिनरी पार्ट आहे √3. इमॅजिनरी पार्ट आहे √3. ठीक आहे. त्यावरून तुम्हाला आता याचं मॉड्युलस फाइंड करायचं. म्हणजे मॉड ऑफ z इक्वल टू आर अंडर रूट. आता मी लिहित नाही परत फॉर्म्युला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर काय आहे? -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय काय आहे? अंडर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि होल रूट. ठीक आहे, होल रूट. याचं एक्सपान्शन करा, काय होईल? -1 चा स्क्वेअर 1 आणि रूट आणि स्क्वेअर रूट काय होईल? कॅन्सल. रूट आणि स्क्वेअर रूट काय होईल तुमचं? कॅन्सल. इथं काय उरल? 3. म्हणजेच काय येईल? 1 प्लस 3. काय येईल? 1 प्लस 3 मीन्स 4 आणि अंडर रूट 4 म्हणजे काय? 2. अंडर रूट 4 म्हणजे काय? 2. म्हणजे आर ची व्हॅल्यू काय आली तुमच्या जवळ? 2. आर ची व्हॅल्यू काय आली? 2. दिस इज युअर मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. याला तुम्ही मॉड्युलस सुद्धा म्हणता. ठीक आहे. त्यानंतर पहा, आर्ग्युमेंट मीन्स थिटा. आर्ग्युमेंट मीन्स थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स y अपॉन x. टॅन इनव्हर्स y अपॉन x. पुट करा व्हॅल्यू y आणि x ची. y ची व्हॅल्यू काय आहे? अंडर रूट -3 आणि x ची व्हॅल्यू काय आहे? -1. x ची व्हॅल्यू काय? 1. म्हणजे याचा आन्सर काय येईल? टॅन इनव्हर्स -√3. टॅन इनव्हर्स -√3. ठीक आहे. आता तुम्हाला इथं या थिटाची व्हॅल्यू इन रेडियल फाइंड करणं गरजेचं आहे किंवा अँगल मध्ये फाइंड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर पहा, आता थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स मायनस अंडर रूट 3. याचं मिनिंग काय? याचं मिनिंग काय? याचं मिनिंग काय आहे की टॅनच्या कोणत्या अँगलवर त्याची व्हॅल्यू √3 आहे. तुम्ही असंही म्हणू शकता किंवा कोणता अँगल आपल्याला फाइंड करायचा की टॅनचा काय देतो व्हॅल्यू? √3. टॅनचा काय देतो? √3. किंवा ऑर मध्ये याला तुम्ही काय लिहू शकता? टॅन थिटा इक्वल टू √3. टॅन थिटा इक्वल टू -√3. टॅन थिटा इक्वल टू काय? -√3. म्हणजेच काय? टॅनच्या कोणत्या अँगलवर त्याची व्हॅल्यू काय आहे? ती -3. हे याचं मिनिंग आहे. तर मग थिटा इक्वल टू टॅनच्या कोणत्या अँगलवर येते √3 व्हॅल्यू? 2/3. 2π/3. 2π/3. आता हे थोडं तुम्हाला कन्फ्युजन करेल. म्हणजे काय? की हे कसं फाइंड करायचं सर? तर मी सांगतो तुम्हाला. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं एक युनिट आहे फर्स्ट पार्ट मध्ये. तिथे तुम्हाला याचं सर्व एक्सपान्शन कळून येईल. म्हणजेच काय? की तुम्हाला इथे फक्त काय करायचं?
आयडेंटिटी फाइंड करायची. काय करायची? आयडेंटिटी. कसं असतं? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, साइन 2 थिटा इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. हे जे काही आयडेंटिटी आहेत ट्रिग्नॉमेट्रिकच्या, त्याचा यूज करून काय करायचा. कारण कसं असतंय, तुम्हाला एक पर्टिक्युलर साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू माहित आहे. जसं की 0, 30, 45, 60 आणि 90. या अँगलवर जर तुम्हाला साइन आणि कॉस सांगितला तर तुम्ही सांगता 0, 1/2 रूट 1/√2 √3/2 आणि 1 या तुमच्या पर्टिक्युलर व्हॅल्यू आहेत. पण त्याच्यापेक्षा जर अलग असेल तर आपण त्याला ट्रिग्नॉमेट्रिकची आयडेंटिटी वापरतो. ठीक आहे. आता तुम्ही हे आठवणीत ठेवा आणि ट्रिग्नॉमेट्रिकच्या जे काही आपलं युनिट होईल त्यामध्ये हा कन्सेप्ट काय होईल तुमचा क्लिअर होईल. कन्सेप्ट काय होईल क्लिअर. म्हणजे तुमचा आता r ची व्हॅल्यू मिळाली 2 आणि थीटाची व्हॅल्यू मिळाली 2π/3. थीटाची व्हॅल्यू मिळाली 2π/3. मग तुम्ही याचा पोलर फॉर्म लिहिणार. या कॉम्प्लेक्स नंबरचा z चा काय लिहिणार? पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z. पोलर फॉर्म ऑफ z. पोलर फॉर्म ऑफ z काय असतो? z इक्वल टू r cos थिटा प्लस i sin थिटा प्लस i sin थिटा. ठीक आहे. तुम्हाला r ची व्हॅल्यू माहित आहे, i ची व्हॅल्यू 2 आहे आणि थिटाची व्हॅल्यू माहित आहे 2π/3. मग काय येईल? cos 2π/3 प्लस i sin 2π/3. sin 2π/3. दिस इज युअर पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हा तुमचा काय आहे? पोलर फॉर्म कोणाचा? कॉम्प्लेक्स नंबरचा. ठीक आहे. त्यानंतर पहा एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड. ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबर तो काय आहे? झेड इक्वल टू आर ई रेस टू द पॉवर आय थिटा. पुट करा व्हॅल्यू आर आणि थिटाची. आर ची व्हॅल्यू 2 आणि आय ची व्हॅल्यू 2π/3. 2π/3. ठीक आहे. 2π/3. दिस इज युअर एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे. थोडं तुम्हाला यामध्ये फक्त अँगलचाच प्रॉब्लेम येणार. तर मी तुम्हाला सांगतो पहा. साइन थिटा आणि कॉस थिटा. साइन थिटा कॉस थिटा. अँगल किती? 0, 30, 45, 60, 90, 120 असं आपण लिहितो. त्यानंतर साइन कॉस टॅन. ठीक आहे. आता साइन 0 किती असतो तुमचा? 0. साइन 30 किती आहे? 1/√2. साइन 45 किती आहे? रूट 1/√2. साइन 1/4 आणि 2/4 म्हणजे 1/√2. 1/√2 आणि हा 1/2 आहे. हा काय आहे तुमचा? 1/2. हा काय तुमचा? साइन 30 आहे 1/2, 1/√2 आणि हा आहे तुमचा √3/2 आणि हा आहे तुमचा 191. ठीक आहे. हा काय आहे तुमचा 1 √3/2, 1/√2 आणि 1/2 0. 1/2 0. हे तुम्हाला माहित आहे. आणि टॅनचं कसं करता तुम्ही? टॅनचा तुमच्याजवळ फॉर्म्युला असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे तुम्हाला काय काढायचं? टॅन 45 काढायचं असेल. टॅन 45 तर काय येईल? साइन 45 अपॉन cos 45. पहा sin 45 किती आहे? 1/√2. cos 45 किती आहे? 1/√2. म्हणजे 1/√2, 1/√2 कॅन्सल. आन्सर काय आलं? 1. त्यानंतर जर तुम्हाला sin tan 60 काढायचं असेल, tan 60 तर मग तुम्ही काय करता? sin 60 अपॉन cos 60. कारण का? तुम्हाला साइनचे आणि कॉसचे हे फॅमिलियर आहे. हे तुम्हाला नेहमीसाठी कसे आहेत? ते पाठ आहेत. त्यापासून तुम्ही जनरेट करायचं. तर मॅथमॅटिक्स मध्ये जनरली काय करता? कोणतीही टर्म जनरेट करायचं. कारण तुम्ही आठवणीत किती ठेवणार आणि किती लक्षात राहणार हे पण तुमचा प्रॉब्लेम असतो. म्हणून मॅथमॅटिक्स मध्ये काय करायचं? जास्त जनरली जनरेट करायचं. म्हणजे काय? तयार करण्याच्या मार्गे लागायचं. तयार करण्याच्या. पहा आता साइन 60 काय इथं? √3/2 आणि cos 60 काय आहे? 1/2. हा 2 आणि हा 2 काय झाला? कॅन्सल. काय उरलं? √3. काय उरलं? √3. काय उरलं तुमचं? √3. tan 60. आता पहा जर तुम्हाला सांगितलं तर पहा tan 60 काय आला तुमचा? √3. आता आपण जो अँगल लिहिला थिटा, हा जो अँगल लिहिला थिटा हा काय आहे? 2/3. हा काय लिहिला आपण? 2π/3. 2π/3 आणि वी नो दॅट व्हॅल्यू ऑफ पाय इज 180. व्हॅल्यू ऑफ पाय काय तुमचा? 180. तो पुट करा. मग 2 × 180/3. 2 × 180/3
3 म्हणजे हा 3 गेला 60, हा 3 गेला 60 म्हणजे किती उरले 2 आणि 6 120. म्हणजे तुमचा जो अँगल आहे या एक्झाम्पल मध्ये तो किती आहे 120 चा. तो कितीचा आहे तुमचा 120 चा. मग तुम्ही tan ऑफ 120 तुम्हाला फाइंड करणे. tan ऑफ 120 कारण आपण काय लिहिलं होतं थीटा इक्वल टू tan इनव्हर्स 2 पाय बाय 3. थीटा इनव्हर्स 2 पाय बाय 3 असं आपलं सॉरी 2 पाय बाय 3 नाही इथं √3 आलं होतं. इथं काय आलं होतं आपलं √3 आलं होतं. मग आपण काय लिहिला थीटा इक्वल टू 2 पाय बाय 3. थीटा इक्वल टू 2 पाय बाय 3 म्हणजे काय हे मायनस होतं. हे मायनस होतं म्हणजे काय तुमचा हा जो अँगल होता हा 1 इथला इथून जर निघले तुम्ही तर हा इथं 90 आणि इकडे काय येईल 120 म्हणजे हा x होता हा मायनस होता फक्त बाकी काही नाही चेंज क्वाड्रंट चेंज झाला म्हणजे तिथं निगेशन चेंज झाला बाकी काही चेंज होणार नाही 120. मग आता tan 120 म्हणजे काय तुमचा sin 120 आणि cos 120 sin 120 आणि cos 120 पण आता sin 120 जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर तुम्ही काय करणार sin 2 into 60 sin 2 into 60 म्हणजे काय हा sin 2 थिटा हा काय झाला तुमचा sin 2 थिटा इक्वल टू 2 sin थिटा cos थिटा 2 sin थिटा into cos थिटा म्हणजे काय येईल 2 sin 60 into cos 60 2 sin 60 into cos 60 पहा 2 into sin 60 cos 60 हे झालं तुमचं याचं हे झालं तुमचं याचं म्हणजे काय येईल इथं तुमचे जे काही पर्टिक्युलर आहे 3/2 आणि हा काय तुमचा 1/2 3/2 1/2 हा गेला हा उरला √3/2 √3/2 ठीक आहे हा झाला तुमचा sin 180 sin 120 sin 120 असंच तुम्ही जर cos 120 जर फाइंड केला असं cos जर तुम्ही 120 फाइंड केला तर काय येईल तो 1/2 परत हा 1/2 कॅन्सल होईल √3 काय होईल इथं आन्सर येईल √3 काय येईल तुमचा आन्सर म्हणजे काय तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिकची आयडेंटिटी इथे यूज करणं आहे तर ते तुमच्यासाठी थोडं कसं राहील हार्ड राहील ठीक आहे ते कठीण राहील त्यासाठी आपण हे तुम्हाला अजून जास्त किंवा समजेल जेव्हा तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं युनिट डिस्कस करसाल त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक युनिटचं डिस्कस करसाल त्यावेळेस तर मी ते पर्टिक्युलर तुम्हाला 4-5 एक्झाम्पल आहे त्याचे अँगल सांगतो त्यावरून तुम्ही ते डिस्कशनसाठी लिहून ठेवा ठीक आहे आता हे जे काही सांगितलं मी आता लास्ट स्लाइडवर हे टॅन वगैरे हे तुमच्यासाठी कसं आहे नवीन आहे तुमच्यासाठी कसं आहे नवीन हे तुम्ही आठवणीत ठेवायचं नाही ठीक आहे हे तुमच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या युनिट मधलं आहे आपण तिथं शांततेत डिस्कशन करू तिथं आपण शांततेत डिस्कशन करू आपला मेन मोटिव्ह होता की दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला काय काढायचा पोलर फॉर्म आपल्याला काय काढायचा पोलर फॉर्म दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला काय काढायचा पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण तो काढला हे जे समोरचं सांगितलं ते तुमच्या माहितीसाठी हे झाला फर्स्ट एक्झाम्पल आता पाहू आपण सेकंड एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही तर कोणतं घेता 4 नंबरचं घ्या ठीक आहे 4 नंबरचं घ्या 1/1 प्लस आय 1/1 प्लस आय ठीक आहे दिस इज युअर कॉम्प्लेक्स नंबर आता या कॉम्प्लेक्स नंबर मधला रिअल पार्ट वेगळा करायचा आणि इमॅजिनरी पार्ट म्हणजे याला काय करावं लागणार आहे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट याला काय करणं आहे तुम्हाला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे मायनस आय न काय करणं आहे मल्टिप्लाय करणं आहे तर मग काय येईल तुमचं 1 मायनस आय अपॉन 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर ठीक आहे 1 मायनस आय अपॉन 1 स्क्वेअर 1 आणि आय स्क्वेअर मायनस 1 मायनस प्लस 1 मायनस आय अपॉन 2 हा काय होईल तुमचा सेपरेट 1/2 मायनस 1/2 आय 1/2 मायनस 1/2 आय ठीक आहे 1/2 मायनस 1/2 आय तर याच्यावरून तुमची x ची व्हॅल्यू येते 1/2 आणि y ची व्हॅल्यू येते मायनस 1/2 y ची व्हॅल्यू काय आहे ती मायनस 1/2 ठीक आहे आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय काढावं लागतं r आणि काय काढावं लागतो थिटा काय काढावं लागतं तुम्हाला r आणि थिटा 1/2 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर आणि हा तुमचा पॉझिटिव्ह 1 आणि हा तुमचा 2 हा तुमचा 1 ठीक आहे मग लिहा r इक्वल टू अंडर रूट 1/2 स्क्वेअर
प्लस मायनस 1/2 स्क्वेअर प्लस मायनस 1/2 स्क्वेअर इक्वल टू काय येईल अंडर रूट 1/4 प्लस 1/4 1/4 प्लस 1/4 बेस सेम आहे पॉवरची काय होईल ऍडिशन सॉरी न्यूमरेटरची ऍडिशन 1 + 1 2/4 ठीक आहे म्हणजे इथे जाईल 1/2 म्हणजेच काय अंडर रूट 1/2 म्हणजेच काय 1/√2 1/√2 दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ आर ही काय आहे तुमची आर ची व्हॅल्यू ही काय आहे तुमची आर ची व्हॅल्यू आता कशाची काढायची थिटाची व्हॅल्यू आता कशाची काढायची थिटाची व्हॅल्यू काय आहे थिटा इक्वल टू tan इनवर्स थिटा इक्वल टू tan इनवर्स y x ठीक आहे पुट करा व्हॅल्यू tan इनवर्स y ची व्हॅल्यू काय आलेली आपण -1/2 आणि x ची व्हॅल्यू 1/2 हा 1/2 कॅन्सल होईल काय उरल 1 म्हणजेच काय -1 आता हा मायनस काय सर हा तुमचा क्वाड्रंट दाखवतो tan चे कोणत्या व्हॅल्यू अँगल हा कुठं लाईज करतो तो -1 त्याचा काही तुम्हाला संबंध नाही म्हणजे कसा की 1 कोणत्या अँगलवर येतो -1 कोणत्या अँगलवर येतो असं सांगतो तो म्हणजे काय करतो तो क्वाड्रंट डिनोट करतो 1 तर येणारच आपला त्यांचा तो फक्त काय करतो कोणता क्वाड्रंट दाखवतो tan 1 ठीक आहे तर पहा मग कोणता अँगल येतो तुमचा tan इनवर्स -1 tan इनवर्स -1 म्हणजे सेकंड ऑर्डर 2 7π/4 किती 7π/4 this is your angle for this -1 side this is your angle for -1 side ठीक आहे हा परत सांगतो ते तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटी मध्ये ते तयार होईल आपण तिथे डिस्कस करू आता इथे केल्यापेक्षा तिथे आपण डिस्कस करू हे झालं म्हणजे थिटाची व्हॅल्यू आणि आर ची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच होती आर ची व्हॅल्यू किती आली तुम्हाला पाठीमागे 1/√2 किती आली होती 1/√2 ठीक आहे आता ह्या व्हॅल्यू तुम्ही पुट करा पोलर फॉर्म of complex number polar form of ठीक आहे polar form of z ठीक आहे काय असतो z इक्वल टू r cos theta प्लस i sin theta r cos theta प्लस i sin theta r काय तुमचा 1/√2 आणि theta काय आहे 7π/4 प्लस i sin 7π/4 सर 7π/4 म्हणजे किती पहा 7 180 भागिले 4 4 1 4 4 चूक 16 4 पंच 20 म्हणजे 45 गुणिले 7 7 35 3 आले 7 चूक 28 आणि 3 31 315 अँगल कितीचा 315 अँगल तुमचा 315 अँगल ठीक आहे 315 अँगल कुठे येतो तुमचा फोर्थ क्वार्टर मध्ये पहा ना हे झालं तुमचं हे पोलर फॉर्म आहे हे तुमचा काय पोलर फॉर्म पहा हा तुमचा 0 अँगल हा तुमचा 90 अँगल हा तुमचा 180 अँगल हा तुमचा 270 आणि हा परत 360 म्हणजे हा 315 आहे हा कुठं आहे तुमचा 270 ते 360 म्हणजे काय 70 आणि 60 च्या मधात 70 आणि 60 च्या मधात याची किती 35 चा अँगल कितीचा 45 म्हणजे 70 आणि 40 110 आणि हे 15 पहा 270 तसं जर पाहिलं tan 45 किती सांगितलं मी तुम्हाला 1 येतो tan 45 किती येतो 1 येतो आणि हे पहा आता 370 म्हणजे काय 270 आणि 45 5 आणि हे 9 आणि हे सॉरी 77 11 एक आला 315 पहा 315 इज नथिंग बट 45 315 इज नथिंग बट 45 315 काय 45 का पण तिथं काय लिहायचा तो कारण मायनस आहे त्यामध्ये कारण काय आहे -1 आहे म्हणजे तो कुठे येतो अँगल इथे येतो तो अँगल कुठे येतो इथे म्हणजे हा झाला तुमचा अँगल आता हे अँगल तुम्हाला काय माहिती का मी सांगतो तुम्हाला पहिल्या पेपर मध्ये आहे पहिलंच युनिट आहे अँगलचं आणि दुसरं आहे ट्रिग्नोमेट्रीचं त्यामध्ये तिथे तुम्हाला काय होईल डिटेल मध्ये जाईल हे थोडं एकच टॉपिक आला यामध्ये आपल्या सेकंड पेपर मध्ये तिथला त्यामुळे थोडं आपण डिस्कशन काय करू स्किप करू ठीक आहे बाकी या पेपर मध्ये कुठेच तुम्हाला फर्स्ट पेपरचा रेफरन्स येणार नाही हे सांगतो मी फक्त हे एखादा 2 पॉइंट असतो त्यामध्येच ते होतं काही असं काही गोंधळून जाण्याचा काही प्रकार नाही ठीक आहे ते तुम्हाला येईलच समोर जसं सिलेबस समोर जाईल तसं तुम्हाला अजून समजत जाईल
ठीक आहे. काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो, सर समजत नाही, सर काही होत नाही. हे याच विषयासाठी नाही, कोणत्याही विषयासाठी ते काय आहे, सेमच आहे. जसं-जसं तुम्हाला नॉलेज भेटत जाईल, जसं-जसं तुम्हाला माहिती होत जाईल सायन्सबद्दल, मॅथबद्दल, केमिस्ट्रीबद्दल, फिजिक्सबद्दल, तसं-तसं तुम्हाला ते समजण्यासाठी सोपं जाईल. आता हे तुमचा स्टार्टिंग काय आहे, स्टार्टिंग पिरियड आहे. ठीक आहे. नंतर पहा आपलं दादा. कोणता आहे नंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म z इक्वल टू r e raised to the power i theta. पुट करा व्हॅल्यू r ची 1/√2 आणि थीटाची व्हॅल्यू i 7π/4. 7π/4. दिस इज युअर z फॉर द गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता. फक्त तुम्हाला काय येईल, फक्त ते tan थीटाची तर मग साइन मध्ये कन्वर्ट करायचं आणि ते तेवढं ऍडजस्ट करायचं. हे झालं तुमचा क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण इथे हे युनिट आता स्टॉप करू. ठीक आहे. कोविडमुळे जेवढा काही पोर्शन तुमचा डिलीट झाला तो आपण स्किप करू आणि उद्याच्या लेक्चर पासून आपण नवीन युनिट सेट अँड रिलेशन हे सुरू करू. हे आपण काय करू, सुरू करू. ठीक आहे. हे तुम्ही आता जेवढे आपले व्हिडिओ आहेत ते झाले तुमचा फर्स्ट युनिट कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबर असं काही अवघड विषय नाही. ठीक आहे. ते कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याचं ऑपरेशन म्हणजे काय आणि त्यावर काय काय तयार होतं, एवढं जरी बघितलं तुम्ही तरी तुमचं मोर दॅन सफिशियंट. ठीक आहे. त्याचं रिप्रेझेंटेशन कसं झालं तरी ते सफिशियंट. ठीक आहे. हे क्वेश्चन येणार नाही, पण तुम्हाला इन केस 12वी मध्ये जर कॉम्प्लेक्स नंबर कुठं जर आला तर तिथे तुमचं मिसअंडरस्टँड नाही झाल्यासाठी हे आपण काय करतो, बेसिक कम्प्लीट करत जातो. ठीक आहे. हा तुमचा बेसिक पॉइंट होता आणि इथं तुमचा युनिट नंबर फर्स्ट हे काय झालं, कम्प्लीट झालं. सो स्टॉप हिअर. वी विल स्टार्ट नेक्स्ट व्हिडिओ इन सेकंड युनिट विच इज नेम इज सेट थेरी किंवा रिलेशन. सो स्टॉप हिअर.